जय महाराष्ट्र मित्रांनो, सोशल मीडियावरती टी व्हीवरती आपण बऱ्याचशा घटना पाहतो बघा की नदीच्या पुलावरनं पाणी व्हायला लागलेलं आहे आणि त्यातून एक जण गाडी घातला आणि ती गाडी वाहून गेली. तर ह्याला काय म्हणतात माहिती आहे का मित्रांनो, थिल्लरपणाने वागणं. पाणी ही शक्ती आहे ना, त्या शक्तीचा मी रिस्पेक्ट न करता, त्याला रिस्पॉन्सिव्ह न बनता मी त्याच्याशी थिल्लरपणाने वागतोय त्या ऊर्जेशी, आणि काय झालं, माझी गाडी वाहून गेली. तर सांगण्याचा अर्थ काय आहे मित्रांनो, युनिव्हर्समध्ये मॅनिफेस्टेशन करताना ज्या पवित्र जागा असतात, ज्या शक्ती असतात युनिव्हर्सच्या, त्याच्याशी थिल्लरपणाने वागायचं नाही. म्हणजे काय, एखाद्या मंदिरामध्ये गेलो, वाचनालयात गेलो, शाळेत गेलो, समाज मंदिरांमध्ये गेलो, पवित्र ठिकाणी गेलो, माझ्या गावातील किंवा जिल्ह्यातील कुठेही, अशा ठिकाणी ऊर्जा असते मित्रांनो. त्या ऊर्जेशी आपण थिल्लरपणाने वागायचं नाही. म्हणजे तिथं जाऊन आपण जे आपलं वागणं बघणं बोलणं जे असतं ना, ते थिल्लरपणानं करायचं नाही. उदाहरणार्थ, मी समुद्रकिनारी फिरायला गेलोय, तर तिथली जी पाण्याच्या लाटेंमुळं जे माझ्यावरती प्रभाव पडलेला असतो, ऊर्जा निर्माण झालेली असते त्या वातावरणामुळं, त्याचा उपयोग मी माझी गाडी वाळूत आणि पाण्यात घालायला केला तर काय होणार, गाडी अडकणार ना. उलट अशा ठिकाणी काय करायचं असतं माहिती आहे का मित्रांनो, पवित्र जागी ॲफर्मेशन्स करायचे असतात. समाज मंदिरांमध्ये, शाळेमध्ये, मंदिरांमध्ये, वाचनालयामध्ये, जी कोणती पवित्र जागा आहे, तिथं गेल्यानंतर आपलं जे उद्दिष्ट असतं ना, त्याच्या संदर्भातले ॲफर्मेशन्स करायचे असतात. स्वतःशी बोलायचं असतं. तिथली त्या जागेवरची ऊर्जा, त्यातून आपण जे बोलत असतो, आपल्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली असते, जे बोलतो त्यातून फ्रिक्वेन्सी तयार होते, आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्याला ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मदत करते. म्हणून पवित्र जागी गेल्यानंतर थिल्लरपणाने वागायचं नाही, ॲफर्मेशन्स करायचे. आपल्या मनातील इच्छा, गोष्टी जे काय आहे ते तिथं बोलायचं, त्या जागेशी, त्या ऊर्जेशी. चटकन तुम्हाला फरक जाणवेल.